जुन्नर तालुक्यातील अंजनवाळे गावात शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी गेलेल्या पत्रकार सुरेश वाणी यांना आमदार शरद सोनवणे यांनी शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। तर या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने अमरावतीत निषेध व्यक्त करण्यात आलाय। पत्रकार संघाच्या प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन पत्रकारांना संरक्षण देण्यात यावं अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि अनेक पत्रकार उपस्थित होते। सुरेश वाणीजी यांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये तिथले आमदार शरद सोनवणे यांनी जाहीररित्या कार्यक्रमामध्ये त्यांना धमकी दिली की तुम्हाला 15 ऑगस्ट नंतर मी पाहून घेतो। अशा प्रकारे पत्रकारांचा गळा दाबण्याचा प्रयत्न, लोकशाहीचा चौथा स्तंभाला दाबण्याचा प्रयत्न हे या देशासाठी दुर्दैव आहे। म्हणून आणि पत्रकार संरक्षण कायदा असताना सुद्धा या राज्यातील एका सत्ताधारी पक्षाचा आमदार पत्रकारांना धमक्या देतो, यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही। म्हणून अमरावती जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही राज्य शासनाला विनंती करतो की आपण पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संबंधित अशा या आमदारावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी अमरावती जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही यांनी जो 15 ऑगस्टचा कार्यक्रम झाला त्या 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी म्हणजे अशी धमकी देऊन दिली की तुमच्याकडून काय होते ते करून घ्या आणि 15 ऑगस्ट नंतर मी तुम्हाला बघून घेतो। अशा या आमदार शरद सोनवणेचा आम्ही आज जाहीर निषेध करण्याकरिता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नेतृत्वात आज आम्ही जिल्हा कचेरीसमोर निदर्शने दिली आहे आणि आमची मागणी आहे की ज्या आमच्या पत्रकार बांधव आणि यांना जी जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे आमदारांनी आणि आमदारांना त्यांना सत्तेचा माज आलेला आहे, त्या अशा जो सत्तेचा माज आलेला जो साप आहे त्या सापाची नागी ठेचण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासाठीच आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने जिल्हा कचेरीसमोर जो आमदार आहे शरद सोनवणे यांचा जाहीर निषेध केला आहे आणि आमची मागणी आहे की त्यांच्यावर पत्रकार जे संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे आमचे पत्रकार बांधव आहेत त्यांना न्याय द्यावा याकरिता आज आम्ही इथे निदर्शने आंदोलन केलेले आहे। नमस्कार, मी शिल्पा। न्यूज मराठी 24/7 च्या महत्त्वाच्या घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बुलढाण्याच्या सिंदखेडराजा तहसील कार्यालयासमोर फेरफार नोंद करण्याच्या मागणीसाठी शेतकरी महिला मीना पाटील यांचं गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे। मयत पतीच्या मृत्यूपत्रानुसार शेतीची शासकीय नोंद करून देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। तर गेल्या 8 महिन्यापासून फेरफार नोंद प्रलंबित असल्याचा दावा मीना पाटील यांनी केला आहे। दरम्यान उपोषणाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत समर्थकांनी आंदोलन करत रास्ता रोकोही केलाय। मात्र संबंधित प्रकरणात काही लोकांनी हरकत घेतल्याने नियमानुसार प्रक्रिया सुरू असल्याचं तहसीलदार अजित दिवटे यांनी सांगितलंय। येत्या 1-2 दिवसात याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली। जोपर्यंत शेतीची नोंद होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका मीना पाटील यांनी घेतली आहे। माझी उपोषणाला बसण्याची तारीख आहे 14/8/2026। माझा फेर तलाट्याने रुजू केलेला आहे, पण मंडळ अधिकारी तो मंजूर करत नाहीये, म्हणून मी उपोषणाला बसलेली आहे। आज माझा 4था दिवस आहे आणि जोपर्यंत तो फेर माझ्या हातात येत नाही तोपर्यंत मी हा टेस्ट सोडणार नाही। आणि दुसरी गोष्ट, त्या तलाट्या आपल्या मंडळ अधिकाऱ्याला निलंबितचा ऑर्डर पाहिजे आजच्या आज, कारण की मी 4 दिवस झाले आज इथे बसलेली आहे, पण आतापर्यंत त्याने कुठलाही दखल वगैरे घेतलेली नाही। संबंधित जे प्रकरण आहे ते मृत्यूपत्राची नोंद घेण्यासंदर्भातलं प्रकरण आहे। याबाबत सिंदखेडराजा मंडळातील जे मंडळाधिकारी आहेत त्यांच्याकडे याबाबत नोव्हेंबर 2025 पासून केस चालू आहे आणि सदर ही बाब ही अर्धन्यायिक प्रक्रिया आहे। या बाबीमध्ये साधारण 11 सुनावण्या पण घेण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये बऱ्याच जणांनी हरकती घेतल्या होत्या आणि या हरकतींची अंतिम सुनावणी ही 12 ऑगस्ट रोजी पूर्ण देखील झालेली आहे। तरी मीनाताई पाटील यांनी सिंदखेडराजा प्रशासनाकडे उपोषणासंदर्भात 10 ऑगस्ट रोजी अर्ज केला होता। त्यांना मी स्वतः तसेच
माननीय उपविभागीय अधिकारी यांनी देखील 3 दिवसापासून बरेच प्रयत्न केले की तुम्ही उपोषणापासून परावृत्त व्हावे आणि तुमचा निकाल आम्ही लवकरात लवकर तयार करून देऊ याबाबत पण त्यांना आश्वासित केले होते. तर देखील त्या 15 ऑगस्टला उपोषणाला बसल्या होत्या. यानंतर देखील मी त्यांच्या वारंवार टचमध्येच आहे आणि ही अर्धनिक प्रक्रिया असल्या कारणाने याचा निकाल आम्ही मंडळाधिकाऱ्यांमार्फत लवकरच त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि माझ्या मते साधारण हे आज किंवा उद्या आम्ही त्यांचा निकाल पण देऊ.